विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाठ 15वा शिकणार आहोत. पाठाचं नाव आहे न्यूनगंड. नम्रता आईबाबांची एकुलती एक मुलगी. घरात शांत स्वभाव, अगदी संयमी, मितभाषी व सुस्वभावी. तिला वाचनाची खूप आवड. त्यामुळे तिला मैत्रिणींमध्ये रमण्यापेक्षा वाचनात रमायला जास्त आवडे. स्मिता ही मैत्रीण सोडली तर इतर जीवाभावाची मैत्रीणच नव्हती. फार मैत्रिणी करायला नम्रताला आवडत नसे. आई बाबा कायम आपापल्या कामात व्यस्त असायचे. तिला कंटाळा आला की चित्रकला किंवा टीव्ही पाहणे हे तिचे आवडते छंद होते. पण कधी उठून ती दोन शब्द बोलत नसे. तिला ते जमत नसे. भाषण देणे, वक्तृत्व कला, संभाषण कौशल्य या गोष्टींशी तिचा दूरपर्यंत संबंध नव्हता. तिची आई तिला नेहमी म्हणायची, अगं कोणी आलं की तू तुझं नावही सांगत नाहीस, वर्गात तू काही बोलत नाहीस. नम्रता नेहमी म्हणायची, अगं पण परीक्षा देताना कोठे बोलावे लागते, तिथे तर लिहायचे असते ना, मग लिहिण्यापुरते मी वाचते. तुझ्या मित्रमैत्रिणींसोबत मी काय गप्पा करणार, म्हणून मी गप्प बसते. एकदा 15 ऑगस्टला भाषण देण्यासाठी आईने नम्रताला नाव द्यायला सांगितले. नम्रताने भाषण लिहिले, खूप वाचले, पाठांतरही केले. ज्या दिवशी ती भाषण द्यायला लागली त्यावेळी समोर गर्दी बघून तिला एकही शब्द आठवेना. तिला बोलताही येईना. शेवटी रडवेला चेहरा करून ती निघून आली. आता यानंतर कधीच भाषण देणार नाही असा मनाशी पक्का निर्धार केला. घरी आल्यावर ती खूप रडली. आई खूप वेळा समजावत होती, पण नम्रताला आजचा प्रसंग विसरता येणे शक्य नव्हते. शेवटी आई तिला गोष्टी सांगत असे. हळूहळू 4-6 वाक्ये बोलता बोलता नम्रता वाचन करून बोलू लागली. आता नियमित ती भाषण द्यायची, स्वतःचे आणि थोरांचे विचार मांडायची. त्यामुळे नम्रताचा एवढा सराव झाला की एकदा जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत नम्रताने प्रथम क्रमांक मिळविला होता. तिचे सन्मानचिन्ह व गुलाबाचे फूल देऊन कौतुकही करण्यात आले होते. आज तीच लाजरी, शांत, क्वचित सर्वांशी बोलणारी नम्रता स्वतःचे मत परखडपणे मांडत होती. सराव आणि सातत्याने कोणतीही गोष्ट मिळविता येते, त्यासाठी दांडगी इच्छाशक्ती मात्र लागते.